बँक ऑफ इंडियात नोकरीला लागून आता जवळजवळ 9-10 वर्ष झाली होती. पहिली 3 वर्ष मी कल्याणातच होतो. त्यामुळे कल्याणात असल्यामुळे काही गाडी घोडा लागत नव्हता, जीवाला धक्का लागत नव्हता, इस्त्री मोडत नव्हती, चपला नसल्या तरी चालत होतं, दुसऱ्याच्या छत्रीतनं जाता येत होतं. हे इतकं इझी होतं सगळं. येताना चकाट्या पिठत वाटेत चहा पीत, इस्त्रीचे कपडे भाजी असं सगळं आणत येता येत होतं. गावातली नोकरी सगळ्यात मस्त असते. तशी पहिली 3 वर्ष माझी बँक ऑफ इंडियातली केव्हा गेली कळलंच नाही. आणि मग एक दिवस बदलीचा ऑर्डर आली आणि बदलीची ऑर्डर म्हटल्यानंतर जरा पोटात धस्त झालं. पण नंतर जेव्हा कळलं की अंबरनाथ आहे तेव्हा जरा बरं वाटलं, विश्वास सोडला. चला अंबरनाथ. अंबरनाथ असं उलट्या बाजूला जायचं असल्यामुळे पुन्हा तसंच होतं, गाडीचा प्रवास असला तरी इस्त्री मोडत नव्हती आणि कुठे पायावर पाय पडत नव्हते बुटाचे कोणाचे काही नाही. उलट्या वेळेला जायचं, उलट्या वेळेला परत यायचं. येताना सुद्धा संध्याकाळी 6:30-7 पर्यंत घरी येत होतो. कल्याणातली नोकरी आणि अंबरनाथली मध्ये 6 वर्षाची नोकरी इतकी सुखाची आणि इतकी छान गेली ना. मधल्या काळात लग्न झालं होतं आणि आई वडील मिसेस मी छोटी मुलगी असे सगळे छान कुटुंब चाललं होतं. कामं सगळी येता जाता बाहेरची आणि सगळी होत होती. घरनं जाताना जीवन जायला मिळत होतं, डबा न्यायचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळे 9 वर्ष ना सुखाचे दिवस लवकर जातात. तशी 9 वर्ष केव्हा तरी कळलंच नाही. आणि मग मात्र प्रमोशनचा विषय आला आणि साहेबांनी एकदा मला बोलवून घेतलं. मला म्हणले प्रमोशनला ड्यूएस, प्रमोशन घेणार का नाही? प्रमोशन घेणार का नाही म्हटल्यानंतर म्हटलं हो घे ना, पण कुठे असेल हो, कुठे असेल मी कसं सांगणार, बरं ना ऑर्डर येते, मी ऑर्डर काढत नाही. जिथे मिळेल तिथे जावं, प्रमोशनला जावं, तर काही खूप फरक पडतो. प्रमोशनला ड्यू म्हटल्यानंतर मी घरी सांगितलं की असं असं प्रमोशन मिळणार आहे तर जावं लागेल. बाहेरगावी गेलं तर राहणं बिणं सगळं थोडं त्रासदायक असतं, काय करता येईल. मी साहेबांना म्हटलं बघा ना जरा आपल्या भागात मिळालं, अपडाऊन करता आलं तर जास्त चांगलं. आणि खरंच एक दिवस ऑर्डर यायच्या अगोदर मला साहेबांनी विचारलं की नक्की जाणार असल्यास तर मी बोलतो. पण मधल्या काळात काय झालं, मध्ये 1 महिना मला त्यांनी भायखळ्याच्या युनिटमध्ये टाकलं. भायखळा ब्रँचला माझी बदली केली. भायखळा ब्रँचला जायचं म्हटल्यानंतर मला म्हटलं 1 महिन्याकरता ते ट्रायल घे. मी भायखळा ब्रँचला 1 महिन्याकरता जायला सुरुवात केली. भायखळा जायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की गाडीमध्ये मला 9 वर्ष सवयच नव्हती ना. गाडीमध्ये पण पहिले शिरताच यायचं नाही. सगळे लोक तिकडे मी खाली चढायचो. मग कसा तरी एकदा प्रयत्न करून जायचो. मग मी कल्याण लोकल पकडून जायला लागलो. अरे 2दा-3दा मला उशीर झाला. साहेबांना सांगितलं हे काय तुम्ही कुठून येता याच्याशी मला काही नाही, तुम्ही वेळेवर येत जा. आणि 1 महिना मी असा काढला नव्हतो. ज्या वेळेला मी त्या भायखळ्याला उतरायचो गाडीतनं त्यावेळेला मी कसा तरी तो ब्रिज चढायचो, वर जायचो. तर सगळे पाटीवाले भाज्यावाले सगळे यायचे, धक्के लावायचे. खाली उतरून फुटपाथनी जायचं. माझ्या इथनं बस जायची ती 3 स्टॉपवरती माझी बँक होती. चालत जायचं तर 15 ते 20 मिनिटात, फास्ट गेलं तर 15 मिनिटात मी पोहोचायचो. पण वाटेत जाताना भाजीचे वाटे ठेवलेले, फुटपाथ अडवलेले, हातगाडीवाले, पाटीवाले, टेम्पो, ट्रक, भाज्याचे हे सगळे इतके मध्ये मला आडवायचे की मी त्याच्यातनं जायचं तर मला 15 मिनिटाचे 20 मिनिटात. बरं वाटेत 2 सिग्नल होते. मी गेलो की लाल दिवा का लागायचा मला काही कळायचं होतं. नेमकं असं कसं काय होतं, माझ्या वेळा कसा लाल दिवा लागतो. तर मला मी 1 महिन्यामध्ये इतका हैराण झालो की असं वाटलं 1 महिना एक दिवस मोजून काढला तरी जायची सवय नाही. की दिवस मोजून काढला, एकदा भायखळ्याचं सगळं संपलं. पुन्हा अंबरनाथला रुजवलं. 3 महिने गेले आणि ऑर्डर निघाली नाही. साहेबांनी सांगितलं कॉंग्रॅच्युलेशन, प्रमोशन दिवसला तुम्हाला, तुम्ही जिथे आता होता ना भायखळा तिथलीच तुम्हाला दिले. त्यावेळी मुंबईतल्या मुंबईत अपडाऊन करता येईल, चला कॉंग्रॅच्युलेशन. हात दिला त्याने, हात दिला तर मी इतका गळपटलेला होतो. अरे भायखळा म्हणजे 1 महिन्याकरता गेलो तर मी आलो. आता 3 वर्षाचं भायखळा असेल तर माझ्यासारखं कुत्र्याचा हाल नाही कोणी खाणार. आणि घरी आलो. अजून मी प्रमोशन स्वीकारलं का नाही अजून द्यायचं होतं. घरी आलो आणि चेहरा असा जरा पडलेला. वडील म्हणले काय रे तब्येत बरी नाही का? ठीक आहे. मग मी हळूहळू सगळं सांगायला प्रमोशन मिळालं. अरे तरी बँकेत पाठवलं, पेढे आणायला पाठवलं, प्रमोशन मिळालं. कुठे काही चौकशीच करायला कोणी तयार नाही माझी. बायकोला सांगितलं असं असं बायका, वा छान बायको पण मी पेढे आणायला सांगितलं, बरं झालं. सगळ्यांना आनंद, मी सोडून प्रमोशन आनंद ना. पण मुंबईला बॉम्बेला सगळं मिळणार, त्यामुळे पगारामध्ये केवढा फरक पडणार, प्रमोशन मिळणार, सगळे आनंद होते. मी बायकोला म्हटलं की अगं रोज मुंबईला जायचं काय हालत आहे तुला माहिती आहे का?
तुम्ही एकटेच जाता का मुंबईला? अरे एकटा जात असतो तर कसाही घेत असतो, बाकीचे सगळे असतात ना, म्हणून तुम्हाला जाता येत नाही. एकटा काय 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 बोलते तुला, काय घरात बसून बोलायला काय होतं तुला? म्हटलं की असं आणि बायकाला चढते आणखी 3 वर्ष अंबरनाथ मध्ये काढलीच. तू काय वेळ लागला का तुला? सगळी दुनिया जाते पैशाकरता, कोण कुठून कुठे जातात, देश सोडून परदेशात लोक जातात आणि आपला महाराष्ट्र सोडून आणखी कुठे कुठे लोक जातात, आणि तुला मुंबईतल्या मुंबईत होत नाही असा कसा? सगळ्यांनी एकूण एक सगळ्या लोकांनी, फक्त माझी धाकटी मुलगी होती तिला काही कळत नव्हतं, बाकी सगळ्यांनी मला मुखात काढलं. शाळेसारखं वागायचं तर ऍक्सेप्ट केली आणि जायचं ठरवलं. पहिले 2 महिने मी जात होतो, तो कल्याण लोकलने जायचो. कल्याण लोकल स्टॉपिंग ट्रेन असल्यामुळे ती नेमकी कुठेतरी अशी अडकायची, आठवड्यात 2दा-3दा तरी अडकायची की मला बँकेत पोहोचायला उशीर व्हायचा. बरं वाटेत इतके सगळे हॉल्ट आणि सगळ्यांना चुकत जायचं, तुम्ही 15 मिनिटं इतका थकून जायचो बँकेमध्ये की मुंबईला जाऊन एवढं चालून गेल्यानंतर ते काम करणं दिवसभर तर मला मोठं जीवावर यायचं. काय कसं करी महिनाभर गेला, 2 महिने, तरी ह्या सगळ्याच्या मध्ये ती गाडी लेट व्हायची. आणि साहेब माझ्याकडे अशा करड्या नजरेने बघायचे. एक दिवशी मला साहेबांना या महिन्यात 4 वेळा उशिरा आला. तुम्ही प्रमोशनवरती आलात ना, तुमच्या हाताखालच्या माणसाने हे शिकवणार तुम्ही? साहेब, आणि काय होतं ती गाडी काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. साहेब आहे तो कसं ऐकेल? साहेब कधी ऐकतो? अरे साहेबाने ऐकलं तर तो साहेब नाही ऐकलं. तो म्हणला काय माहिती का, तुम्ही कुठून येता खरंच पाहते अशी काय करते, तुम्ही कल्याण येता का कसाऱ्यानं कर्ज हा माटून घेऊन येणार, आणि मला त्यांना कसाऱ्या मिळतं का कर्ज तुझ्या काय मला घेणं येत. मी म्हटलं हो 1 गाडी आंबट 2 गाड्या ठेवा, तुझं काय जातो 2 गाड्या ठेवा अंगावर म्हणाला. अरे धंदा बायको डबा देते, तोच मोठ्या मुश्किलने गरम गरम पोळ्या देते, त्याला वाफ धरते, आणि तू मला काय आणखी 7ला नेणार तिथे काय कडी घेऊन येऊ गळली त्या ऑफिसमध्ये? काय बोलतो काही साहेब त्याला म्हणून काय वाटेल बोलशील ज्या पोळ्या वाटू. आता भाजी पोळ्या असं गच्च होता ना की मसाला डोसा होतो त्याचा, आता मी ते कशामध्ये अडकते तुला काय कळतं? तुझा घरनं डबा येतो मस्त चापून जेवतो, माठून घेऊन होतो, जेव्हा धक्का लागत नाही, बुटाचा पॉलिश पण जात नाही, आणि माझा तो कसा नंतर काय मला काय टाकतो. साहेब असंच बोलतो मी. त्याने असं बोलल्यानंतर मला खूप राग आला. काय करणार काय ना, नोकरी होती, जायलाच पाहिजे होतं. एक दिवशी विश्वास भेटला. विश्वास मला म्हणाला काय तब्येत बरी नसते तुझी, सकाळी जाताना सकाळी कामावर जाताना तू असा असतो, तुम्ही येताना कसा दिसत असेल? जाताना असं दमल्यासारखं ते येताना काय हलतो तसं ते उचलून दिलं नाही राहतो संध्याकाळी. काय झालं काय तू कशाला ते स्लो, मी तुला किती वेळा बघितलं तू स्लो ट्रेन, तुला मागे एकदा म्हणतं तरी तू त्या स्लो ट्रेनलाच जातो. कर्जत डबल फास्ट गाडी असते, पकडली की 25 मिनिटात 50 मिनिटाला भायखळा टच करते. तू कशाला गाड्यांमध्ये जर कर्जत डबल फास्ट, अरे कल्याण लोकांना शिरताय ना डबल फास्ट करतो तो. अरे शिरून बघ जरा, एकदा शिरल्या आतमध्ये गेले की गाडी आपोआप जागा होते, हलून हलून आपोआप बसतो आपण त्याच्यावर. विश्वास बरोबर जायचं ठरवलं, एक दिवस जायचं डबल फास्ट कर्जत लोक 5 नंबर उभा राहिलो होतो, आणि कर्जत लोकांना चढायचंच ना. समोर कर्जत लोक येत होती, जेवढी ती धडधड होती ना त्याची जास्त काय होतं माझं. कारण कल्याणच्या लोकलमध्ये जर माझी अवस्था अशी अवस्था होती तिथे चटणीच होणार होती. त्यामुळे गाडी जशी आली तशी हिंमत केली आणि ठरवलं की ते उतरणारे असतात ते उतरले की पहिल्या झटक्यात चढायचं. आणि खरंच कर्जतला पुढचे सगळे होतात ते उतरले की थोडा जागा मिळते. मी ते उतरले बरोबर पहिल्या झटक्यात आतमध्ये शिरलो आणि हिला केला मला. समोर घुसल्यानंतर असं लक्षात आलं की थोडी जागा आहे. मी डाव्या बाजूला वळलो आणि गेलो आतमध्ये, तर तिथे थोडी जागा होती. पुढे सरकलो आणि सगळेजण माणसं बसतात ना त्याच्यात पुढे जाऊन तिथे जाळीला धरून मारलं, खिडकी जवळ जाळी धरून. ज्या गाडीमध्ये शिरायला मिळेल कधी याची शंका होती, तिथे मला गाडीत शिरायला मिळेल. आज जाऊन तिथे खिडकीशी उभा राहिलो. आता वारा आला की बरोबर आहे. साहेब आता काय म्हणतो, घरचं टेन्शन, वडिलांची तब्येत बरी नव्हती, हे सगळं आठवत आता मला पाऊस वर ठेवला आणि जाळी धरून उभा राहिलो की आता झालं, जिंकली, आज जिंकली. आता रोज असं शिरून द्यायचंच, काय इलाज नाही. कारण वेळेवर पोचीन ना. डबल फास्ट ट्रेनला उभा होतो मी आणि गाडीने कल्याण स्टेशन सोडलं. 9-2ची कर्जत लोक गाडीने कल्याण स्टेशन सोडलं आणि खिडकीत बसले ग्रस्त होते ते माझ्याकडे पाहत होते. मला त्यांनी विचारलं आपण बसता का जरा? मी म्हटलं कर्जत लोकांना खिडकीतली जा मला देतोय, कल्याण स्टेशन सोडता सोडता. मी म्हटलं आपण उतरणार का?
नाही, मी विचारलं आपण बसता का? त्यांचं वय जवळजवळ 60चं होतं. कानावरचे केस पिकलेले होते, मिशा पांढऱ्या होत्या, डोळ्याला सोनेरी गाडीचा चष्मा होता, पांढरा फुल शर्ट होता, निळी पॅन्ट होती आणि उमदा 60 वर्षाचा तो उमदा तरुण माझ्यासारख्या 35शीतल्या ज्येष्ठ नागरिकाला जागा देतो. 60 वर्षाचा उमदा तरुण माझ्या 35शीतल्या ज्येष्ठ नागरिकाला जागा देत होता. मनात विचारला की ज्या माणसाला इथं उतरायचं नाही आणि हा मला जागा कशा करता बसा का म्हणतो. शेवटी ते उठलेच आणि मला म्हणले संकोचता का, बसा ना. मला त्याने खांद्यावरती हात ठेवले आणि खिडकीमध्ये बसवला. थोडा वारा लागला ना की बरं वाटेल. खरंच मला वाऱ्याची जरूर होती. मी खिडकीमध्ये बसलो, वरचं बटन काढलं आणि पहिली वाऱ्याची झुळूक आली आणि इतकं बरं वाटलं. ज्या गाडीमध्ये शिरायला मिळेल नाही अशी शंका होती, त्या गाडीमध्ये खिडकीच्या दिशेनं खिडकीत बसून प्रवास सुरू झाला होता. एवढा उमदा मनुष्य आणि मला त्यांनी जागा दिली होती. मी माझ्याच विचारात होतो तेव्हा तो म्हणला नका एवढं टेन्शन घेऊ, असल्या गोष्टीचा विचार नसतो करायचा. मी म्हटलं कसल्या गोष्टीचा? आत्ता ज्या गोष्टीचा विचार करताय त्या गोष्टीचा. असं म्हणून ते इतके छान खळखळून हसले. मला असं वाटलं की 60 वर्षाचा मनुष्य असं इतकं छान हसू शकतो. मी 35शीत घरी ते 2-3 वर्ष लग्न झाल्यापासून हसलोच नव्हतो. म्हणजे बायकोबद्दल काही म्हणत नाही, प्रत्येकाने मला लग्न झालं त्यामुळे इतकं गंभीर करून जमतो. आता लग्न झालेलं आहे ना, आई बाबा आता रिटायर होणार आहेत, जरा मागचा पुढचा विचार करून जरा वागत जा. मामाने काकाने सगळ्यांनी मला जो दम भरायचं एसीसीला असाच दम. आता एसीसीला गाडी जे घाबरून सोडलं मला एसीसीला गेल्यापासून मला घामच फुटायला लागला होता. तसं ह्याच्यामध्ये मी हसायचंच विसरलो होतो. एवढा 60चा मनुष्य असं इतकं छान खळखळून हसू शकतो. मी आमच्या घरात वडील इतक्या मोठ्यांना हसताना मी कधी पाहिले नव्हते. शेजार पाजारचे इतके मोठ्यांना हसताना पण, आणि हा मनुष्य गाडीतला ओळख नाही देत नाही आणि इतकं छान मला म्हणलं. आणि कुठल्याही वाक्याला इतकं छान खळखळून हसायचं म्हणजे त्यांचं ते हसणं बघून मला एकदम बरं वाटलं की असं माणसाने हसलं ना तर बाकीची माणसं जरा रिलॅक्स होतात ना. असं हसावं ना, पण का असं ते कोण असतो. आणि त्याने हसून छान मी पण त्यांना दाद दिली. कितीतरी गप्पा चालल्या होत्या आणि या गप्पांच्या ओघामध्ये असं लक्षात आलं होतं की त्या माणसाची बऱ्यापैकी बऱ्याच जणांची ओळख होती. जेव्हा काही स्टेशनांबरोबर माझं जे टेन्शन होतं तेही कमी होत गेलं आणि दादर आलं. दादर आल्यानंतर मी बॅगेला उतरायचं म्हणून दादरला जागा सोडून पुढे सरकायला लागलो. पुढे सरकण्यापूर्वी मी दादरला त्याला विचारलं, म्हटलं एवढं छान मला जागा दिली, थोड्या गप्पाही झाल्या, खूप बरं वाटलं. असा योग दुर्मिळ असतो, लोकलमध्ये असा योग दुर्मिळ असतो. तुमचं नाव कळलं असतं तर आणखीन आनंद झाला असतं. माझं नाव मला माहिती आहे, मला कळलं असतं बरं. माझं नाव म्हणले अनंत लक्ष्मण शिरगोपीकर. मी एकदम डोळे विसरून बोलतो. काय झालं, काही चुकलं नाही. सबंध नाव ऐकायची अशी सवय नाही. पूर्वी कसं हरी नारायण आपटे, राम गणेश गडकरी, प्रल्हाद केशव आत्रे, विनायक दामोदर सावरकर, ही कशी सगळी पूर्ण नाव होती. हल्ली असं पूर्ण नाव कोणी सांगत का नाही सांगायचं? अहो, ज्याच्यामुळे आपण आपलं नाव सांगू शकतो त्याचं नाव लपवायचं कारण काय? कशा करता लपवायचं? पूर्ण नावच सांगावं. त्या माणसाचा नुसता हसरा चेहराच नजरेत नाही आला, तर त्या माणसाचं हे विचार ऐकल्यानंतर असं वाटलं की अजून अशी माणसं आहेत की जी पूर्ण नाव सांगतात आणि वयाच्या 60मध्ये आल्यानंतर पूर्ण नाव सांगतात. खूप बरं वाटलं. हात मिळवला आणि तोपर्यंत गाडी भायखळ्याच्या जवळ आली. पटकन गर्दीत पुढे जातो, भायखळ्याला उतरलो आणि खिडकीशी आलो आणि त्याला म्हटलं रोज हीच गाडी? हो, हीच गाडी. कर्जत 8-7, कल्याण 9-2, फर्स्ट क्लासच्या मागचा डबा, रोज इथेच असतो. लगेच मी त्याला खिडकीतनं हात केला, गाडी सुटली. मी भायखळ्याच्या ब्रिजवरनं कसा तरी रोज चढायचो. आज मी एकेका ढेंगेत 2-2 पायऱ्या पार केल्या आणि ब्रिजवरती आलो. ब्रिजवरती अशा करता आलो की ती विटीकडे जाणारी गाडी मला पाहिजे होती, कारण त्या गाडीमध्ये 60 वर्षाचा एक डौलदार उमदा तरुण माणूस त्याचा होता. म्हणून ती गाडी पण तशीच डौलात चालली होती. माणसं कशी असतात गाडीत तशी गाडी दिसते. मला ते शिरगोपीकर आठवत राहिली. मी ब्रिजवरनं भरभर गेलो, रस्त्यावरती उतरलो. आज मला काहीतरी आनंदात होतो.
मला सारखे शिरडोपी वगैरे आठवत होते. त्यांना लोक आबा म्हणत, कोणीतरी आबा हाक मारली होती, आबा म्हणायचे त्यांना. आज आबा भेटले होते. आणि शिरडोपीवरनं आठवतच मी रस्त्याने चालताना आज मला रस्त्यामध्ये कोणी भाजीवाले आडवे आले, ट्रक टेम्पोवाले आडवे आले. मी गेलो तर ग्रीन सिग्नल होता, सगळे सिग्नल आणि सगळे पार करत मी माझा रस्ता होता ना तो नेहमीचा रस्ता, मला असं वाटलं 10 मिनिटात कसं काय संपला. आपण आनंदी असलो ना समस्या कमी होतात. आनंदी राहिलं की समस्या आपोआप समस्या बाजूला पडायला लागतात. आज कोणी रस्त्यात अडवलं नाही, कोणी बेग. आणि ऑफिसमध्ये गेलो आणि ऑफिसमध्ये जाताना सहज साधाकडे बघितलं तर खडूस माणूस आज हसत होता. आपण आनंदी असलो की सगळे आनंदी दिसतात, आपण हसलो ना की सगळे हसतानाच दिसतात. असं खडूस माणूस हसताना म्हटल्यानंतर म्हटलं आज मला लक्षात आलं, आज मला सूर सापडला होता. मी केव्हा तरी अशी वाक्य ऐकली होती, लता मंगेशकरला सूर सापडला, भीमसेन जोशीला सूर सापडला, जसराजला सूर सापडला हे समजू शकतो. सुनील गावस्करला सूर सापडला नव्हता, सचिन तेंडुलकरला कधी सूर सापडणार कोण असतो. आणि ती सानिया मिर्झा सूरच सापडायला तयार होती. खेळाडूंना कसला काही सूर काय सापडतो म्हणजे काय असतंय मला काही कळतच नव्हतं. आज मला पहिल्यांदा कळलं सूर सापडतो म्हणजे काय होतं. आज मी रस्त्यात धावतच सुटलो, 15 मिनिटाचा रस्ता 8 मिनिटात पार केला होता आणि ऑफिसमध्ये सगळ्यांच्या आधी पोहोचलो होतो आणि गाडी फक्त डबल फास्ट पडली. ऑफिसमध्ये बसलो, मस्त पटापट काम करत होतो, फ्रेश होतो, सगळं काम नीट आवडलो. जेवणाची वेळ झाली की तेव्हा कळलंच नाही. जेवणाला बसलो, बायकोने घरून दिलेला तोच डबा होता, गुळगुळीत भेंडीची भाजी. पण आज वांग्याच्या रस्त्यासाठी मी खात होतो. चव बदलते माणसाची, आनंदी चेहरा असला ना की चव बदलते. तशी भेंडीची भाजी सुद्धा अशी मस्त रस्सेदार भाजी असते ना तशी खात होतो. रोज मला एक पोळी ती अशी भिजलेली आणि मऊन टमट झालेली, मी रोज एक पोळी डब्यात टाकायचो. आज मला एक पोळी कमी पडली असं होतं. कधी डबा खाऊन जा, संध्याकाळी नेहमीप्रमाणे स्टेशनवर जातो, बायकडे उलटा विटीत बसायला गेलो, जागा पकडली आणि परत आलो. घरी आलो, सौभाग्यपणे दार उघडलं तर कमाल, बायकोने हसत दार उघडलं. आज पगाराचा दिवस नाही, तरी हसते बाई. काय झालं, कुठं काय नाही झालं, मला सगळे ना आनंदीने हसणं दिसत होते. सूर सापडलं, फार मोठं भाग्याचं लक्षण आहे, भाग्याचं लक्षण. नंतर मग माझी गाडी पक्की झाली. कल्याणला 9-2 फर्स्ट क्लासच्या मागच्या डबा शिरायचो, शिरगोपीवरून आमचे आबाचा भेटायचो. नंतर मग 8-10 दिवसामध्ये मला असं लक्षात आलं की आबा आहेत ना हे त्या डब्यातल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख होते. एक त्यांचं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाचे ते प्रमुख होते. प्रत्येक जण त्याचं काही ना काहीतरी आबाला विचारायचा. कोणीतरी मुलाचं लग्न होतं तर मुलीचा फोटो आला होता, तो आबाला दाखवत होता, पसंती होता. कोणीतरी त्यांना आयुर्वेदातलं औषध विचारत होता, तर कोणी आल्याची वडी काढून त्यांना हातावर ठेवत होता. आल्याची वडी त्यांच्यावर 2 आल्याच्या वड्याला तरी किल्ल्या होत्या, त्याचा चाकू काढला, त्याचे तुकडे गेले, जेवढ्याला शक्य होतं तेवढ्यांना वाटला. असं सगळं डब्यामध्ये चालायचं. आणि ते कुटुंब प्रमुख पद त्यांच्याकडे वयाने नव्हतं आलं, त्यांच्या स्वभावाने आलं. केव्हाही कोणाशी बोलताना माझ्याशी केव्हा तरी बोलायचा बोला तर कोणाची खांद्यावर दोस्त असं नसतं, असं म्हणायचं. दोस्त म्हणून खांद्यावरती हात ठेवला की समोरचा मनुष्य वेगळाच म्हणून समजा. इतका वयाचा माझ्या आणि त्यांच्या वयामध्ये 20-25 वर्षाचं अंतर होतं, तरी ती दोस्ती माझ्या अंगणात आली होती. आणि एवढं वयाचं अंतर असूनही आम्ही दोस्त झालो होतो. असं कितीतरी वेळा राहिलो आणि कितीतरी गोष्टी मला त्यांच्या कळायला लागल्या. या सगळ्या गोष्टी कळत असताना 2 गोष्टी मला अजून कळल्या नव्हत्या, ज्याचा त्यांनी मला थांग पत्ता लागू दिला नव्हता. एक, त्यांचा व्यवसाय काय, कुठे जातात, भेटीला कुठे जातात, कर्जोत्तर भेटीला कुठे जातात, आणि दुसरं घरी कोण कोण असेल, इतका हसरा उमदा मनुष्य असेल, घरी काय वातावरण असेल. ह्या 2 गोष्टी जाणून घ्यायची फार इच्छा होती. कितीतरी वेळा असं वाटलं की आपल्या घरी आबाने घेऊन जावं आणि घरी दाखवावं की उमदा प्रसन्न हसरा माणूस कसा असतो तो दाखवावा. पण जाताना माझी गाडी बरोबर ठरलेली नसायची आणि आम्हाला कर्जतपर्यंत जायचं असायचं. कल्याणला उतरून नेणं कसं शक्य होतं, त्यामुळे तेही राहिलं होतं. कितीतरी वेळा त्याला म्हटलं आबा तुमचा व्यवसाय काय असं म्हणायचो, तर ते हातावर टाळी द्यायचे, हाच तुमच्याशी गप्पा मारण्याचा म्हणायचे आणि प्रश्नाला बदल द्यायचे. आणि असं कितीतरी वेळा एकदा असंच सगळेजण गाडी जात असताना विद्याविहारला गाडी थांबली.
5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं झाल्यानंतर सगळ्यांचा धीर सुटायला लागला. कोणी पंख्या वर्तमानपत्र हलवता, कोणी पिशवी हलवता. आबा त्यांच्या हातातल्या वर्तमानपत्राने मला वारा घालत होते, कारण माझा चेहरा बघितला, मला वाऱ्याची आवश्यकता होती. मी म्हटलं मला कशाला वारा घालते. आणखी 5 मिनिटं, 20 मिनिटं झाली. प्रत्येकाने तारे तोडायला सुरुवात केली. रेल्वे का कारभार ऐसा ही होता है, मालूम नहीं क्या होगा. अरे अंदर कैसा मालूम पडेगा, बाहेर जाके देखो ना. प्रत्येक जण आपले तारे तोडतात. रेल्वे असं ज्याच्या होतं त्याला शिव्या घालणं एवढंच आपल्याला जमतं, बाकी काही जमत नाही. तर रेल्वेला शिव्या घालत होते आणि हे सगळं चालू असताना मी बघितलं, सगळे वैतागलो. मी पण जाम वैतागलो होतो. 20 मिनिट आली, गाडी हालत म्हणजे काय झालं, काय सिग्नल नाहीये, रूळ तुटलाय, ओव्हरहेड वाढलं, काय झालं काय. आता कसं काय करणार, काय झालं. आबा काय करत असतील, आबा खिडकीतनं बाहेर बघत शिट्टी वाजवत होते. जुन्या राज कपूरच्या चोरी चोरी सिनेमातलं, राज कपूर नरगिसचा चोरी सिनेमा, त्यातलं पंछी म्हणून उडती फिरून मस्त गगन में. अरे गगन में, तिथे गाडीमध्ये घाम कुठला झाल्यानंतर तुम्ही गगन में उडताय, पंछी बनून उडती फिरून, आणि मस्त शिळ घालत होते. मी आबा आबा सगळे लोक वैतागले, शिटी कसली, शिटी थांबवली तर गाडी सुटेल. नाही तसं नाही, पण असे एवढं वैतागलेल्या माणसाने तुम्ही असे शिळ घाल, याच्यापेक्षा जास्त वैताग मी पाहिलं. इतक्या साध्या, ज्याच्याशी आपला काही संबंध नाही, जो कळला तरी आपण त्यात काही करूच नाही, असल्या गोष्टीला वैतागून कसं चालेल. वैतागून काही फरक पडणार का. ज्यावेळेला आपल्याला असा वैताग झालेला असतो ना, किंवा काहीतरी भयंकर त्रास होता किंवा ताण तणावात असतो ना, त्यावेळेला आजूबाजूला जरा पाहावं. आजूबाजूला कितीतरी चांगल्या गोष्टी घडत असतात, त्याच्याकडे बघितलं की आपला ताणतणाव आणि वैताग कमी होतो. ते बघा असं मला खिडकीतनं बाहेर बोट दाखवलं. मी खिडकीतनं खाली दाखलो आणि खिडकीतनं बाहेर बघतो तर रेल्वे लाईनजवळ झोपडपट्टीतली 3-4 मुलं क्रिकेट खेळत होते लाईन लावून. एक पत्र्याचा डबा ठेवत असतो म्हणून एक मुलगा होता, त्यामध्ये बॅटेची एक फळी होती, अंगात नुसतीच चटणी होती. दुसऱ्या समोरनं बॉलिंग टाकत होता, त्याच्या अंगात नुसताच शर्ट होता, कारण त्याने नाक पुसायला शर्ट वर केला तेव्हा कळलं. त्या अंगात नुसताच शर्ट होता. आणि एक मुलगा तिथे फिल्डिंगला उभा होता, तरी मात्र कॅच घातली होती क्रिकेटची, कुठेतरी सापडलेली, आणि फिल्डिंग चालू. आणि एक रबरी चेंडू होता, त्याच्या आतमध्ये चिंध्या भरून तो जड गेला होता. त्याने बॉलिंग टाकली आणि त्या बॅटला न लागता तो चेंडू एकदम डब्यावरती टाणकण आदळला आणि ढमकन आवाज झाला. ढमकन आवाज झाल्याबरोबर काय झालं असेल, गाडीतले सगळे एवढे लोक, गाडी थांबली होती, दरवाजा खिडक्या सगळे लोक एकदम आऊट. ते ढमकन टाकायचा आवाज झाला. त्याला कल्पनाच नाही की एवढ्या स्टेडियम मध्ये आपलं क्रिकेट बघतायत. ती घाबरली, ते सगळे त्याची टाकलं आणि धूम पडाली. मला मस्त बरं वाटलं की काय आनंद असतो ना. आम्ही इथे वैतागलो होतो आणि ती बरोबर इतके आनंदात आऊट म्हटल्यानंतर एवढं पब्लिक कधी त्यांचं क्रिकेट बघायला नव्हतंच ना. ती गाडी थांबल्यावर होतं आणि ती पोरं लाजली आणि पळून गेली. ती ज्या झोपडीच्या मागे जाऊन बघितलं, त्या झोपडीकडे सहज मी नजर टाकली. निळा प्लास्टिकचं कापड लावलं होतं. इतकी छोटी झोपडी होती की हात काय नुसतं उभं राहिलं तरी डोक्याला छप्पर लागेल, इतकी छोटी झोपडी होती. त्यातनं सगळ्या बाजूने धूर येत होता. आतमध्ये 5-6 माणसं बसली होती. स्वयंपाक चालू असावा आणि त्या जागेत सुद्धा खेटून बसून ती इतकी छान विनोद करत होते आणि हसत होते. थोडं गाडीतलं असह्य जीवन थोडं सुसह्य झालं, गाडी सुटली. आबा म्हणाले, आजूबाजूला थोडं पाहिलं ना तर आपला ताण तणाव असह्य असतं ना ते सुसह्य होतं. जरा आजूबाजूला पाहू ना. आपण काय करतो माहिती का, फक्त आपला विचार करतो. मला उशीर होणार, माझं कसं होणार, मी माझ्या पलीकडे जगच नाही ना. आजूबाजूला पाहिलं तर जगामध्ये अशी माणसं राहतात की ती त्याही परिस्थितीत आनंदी असतात. आम्ही का दुःखी. आबा असं म्हणले की जो आयुष्यात समोर राहिला क्षण असेल ना तो एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. आबांचं गुलाब्यातलं सांगणं, वागणं, बोलणं असं असायचं. मग ते खांद्यावर हात ठेवून सांगायचे, दोस्त असेल तो क्षण एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. असं म्हटलं की फार बरं वाटायचं. असं वाटायचं की आम्हाला बोलत राहावं, आपण ऐकत राहावं. कारण त्यांचं नुसतं सांगणं नसायचं, त्या सांगण्यामध्ये एक हेतू असायचा. ज्या हेतूतनं माणसाने खरं शिकायला हवं. इतका उंडा मनुष्य जेव्हा स्वतः असतो तेव्हा दुसऱ्याला हसायला लावतो ना, म्हणून इतका आनंद मिळतो. असं कितीतरी वेळा घडलं आणि दिवस छान चालले होते. एकदा मीच रजेवरती होतो. 15 दिवसाची रजा काढली होती. घरात रंगकाम करायचं होतं, थोडंसं फर्निचर करायचं होतं. रजेवर होतो. 8-10 दिवसात गेलोच नाही. रोज सकाळी 9-2 झाले की आबांची आठवण व्हायची आणि असं वाटायचं आज सगळेजण गाडीत असतील, आपण नाही. आबांची आठवण झाल्याशिवाय दिवस सुरू व्हायचा नाही. मी जरी घरी होतो तरी आबांची आठवण यायची.
याचं कारण असं की त्यांच्या नुसत्या आठवणींनी दिवसाला सूर सापडायचा. 8-10 दिवस झाले असतील या ग्रस्ताला किती वेळा सांगितलं कुठे ऑफिस आहे, काय आहे, फोन दे, पत्ता दे, काही दिलं नव्हतं. दरवेळेला काहीतरी टाळून दिलं होतं. त्यामुळे मला फोन करता येत नव्हता. आणि एक दिवशी सकाळी फोनची बेल वाजली. फोन उचलला तर आबांचा फोन होता. आबा म्हणले, काय दोस्त, आम्हाला कंटाळलंय काय, गाडी सोडली? अरे नाही. आबा म्हटलं, गाडी कशाला सोडली? नाही ना, तुम्ही कुठून बोलताय? बोलतोय मी स्टेशन बंदर. गाडी का सोडली? आम्हाला कंटाळचं काय कारण? नाही गाडी सोडली, कंटाळलो पण नाही. अहो घरी रंगकाम काढलाय, रजेवर आहे म्हणून आलो नाही. मग आबा तुम्ही एक काम करा, आता कुठून बोलताय? तू असे असाल तसे या, मस्तपैकी आता जेवायचे वगैरे आपण दोघं मस्तपैकी जेऊ आणि गप्पा मारू. अरे दोस्त, काय जेवायच्या गप्पा मारतो? घरात रंग लावायला काढलाय ना, आमटीत रंग सांडला म्हणजे मग पुन्हा केव्हा तरी. असं म्हणून आबांनी एक थोडी चेष्टा मस्करी केली. एकदा दोस्त म्हटलं. आणि खरं सांगू, आमच्या घरामध्ये एकच रंग लावला होता, पण आबांच्या त्या फोननी आमच्या घरामध्ये थोड्या वेळा करता तरी इंद्रधनुष्य निर्माण झालं. 7 रंग. एखाद्या माणसाचं वाक्य विचारायचं, त्याचं वाक्य ऐकून सुद्धा आनंद होतो, त्याचं दर्शन झालं तर किती आनंद होईल. आणि आबांच्या नुसत्या फोननी पुन्हा 8 दिवसाचा गमावलेला सूर पुन्हा सापडला आणि छान सुट्टी पण मजेत गेली. पुन्हा जायला लागलो. कामावरती गेल्यानंतर पुन्हा रोजचं सुरू झालं. हे सगळं सुरू असताना एक दिवशी आबांना मी हटतो आणि विचारलं. म्हटलं, आबा काय नाही, सांगा तुमचा व्यवसाय. बेकार तर वाटत नाही ना मला? म्हणले, नाही बेकार कसं, तू कुठल्या तरी ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये मॅनेजर किंवा असे कोणते वरच्या हुद्द्यावरती असणार तुम्ही. सांगीन ना क्या त्यात म्हटलं काय घरी कधी येणार? घरी म्हणले, घरी येणार काय, आपण रोज भेटतो ना. असं करून काहीतरी उडवाडीची उत्तर द्यायचे आणि बायका यायचं, मी उतरायचो आणि कामावरती निघून जायचं. मग ते कितीतरी दिवस झाले, 2-3 महिने झाले. आणि एक दिवस त्यांनी ऑफिसमध्ये पोहोचलो आणि भावाचा निरोप आला होता. मी ऑफिसमध्ये पोहोचायच्या आत भावाचा फोन आला होता की आजीची तब्येत सिरियस आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. पोहोचल्याबरोबर लगेच मी ऑफिसमध्ये पोहोचलो. तसंच उलट्या पावली परत मिळालो. भायखळा स्टेशनवरती येऊन उभा राहिलो. एक 15 मिनिटापूर्वी त्या सगळ्यांना निरोप दिला होता, खिडकीतनं हात घालून निरोप दिला होता. आणि आबा आणि सगळे जण विटीला गेले. ते विटीला उतरून आपापल्या कामावर गेले असतील अशा कल्पनेत उभा राहिलो. जी कर्जत लोकल परत गेली होती तीच परत येत होती. डबल फास्ट होती. परत जाताना पण ती फास्ट असते, त्यामुळे फास्ट लोकल पकडली तर कल्याणला लवकर पोहोचेल या ह्याच्यामध्ये उभा होतो. आणि आजी सिरियस आहे म्हटल्यानंतर थोड्याशा लहानपणच्या आठवणी भूतकाळातल्या काही आठवल्या आणि उगाच मनामध्ये पाल चुकचुकली की काही असं बेडबाकडं झालं नसेल. अशा ह्याच्यामध्ये ना मला खरं म्हणजे आता आबांची गरज होती. आबांनी दिलासा दिला असता. त्यांचं वागणं सांगणं असं असायचं ना की कुठेतरी त्याच्यात दिलासा मिळायचा. आणि म्हणून मला आबांची इतकी प्रकर्षाने आठवण झाली की आता आबा भेटायला आले होते. मी नेहमीप्रमाणे भायखळा गाडी आली, मी नेहमीप्रमाणे डब्यात सरळपणे चढलो. ज्या गाडीनं हजारो प्रवासी कोंबून आणले होते त्या गाडीत आता कोण म्हणून नव्हतं. खिडकीत विरे विरे माणसं बसली होती आणि मी एका खिडकीत जायला म्हणून आत नाही शिरणार तेवढ्यात आवाज आला, दोस्त. आबा, मी लगेच गेलो. आबा तुम्ही इथे कसे? तेच मी तुला विचारतोय, तुम्ही इथे कसे? आम्ही दोघं एकमेकांना विचारलं, बस चला बोलू. आता खिडकीत जागा आहे. आम्ही दोघे जण एक खिडकी पकडलेली बसलो. मी त्याला माझं परत जाण्याचं काढलेलं. म्हटलं असं असं कामावर गेलो आणि भावाचा फोन आला, आई आजारी आहे, आपला आजी आजारी आहे, तिला हॉस्पिटल ऍडमिट आहे म्हणून मी लगेच काढलो. पण मी निघालो तर माझं काढलं. तुम्ही परत कसं आला? परत म्हणजे मी परतच जाणार. विटीला उतरलो, मी कामावर गेलो. कुठलं काम? ते काम वगैरे काय नाही. मागे तुम्ही मला विचारलं होतं तरी तुम्ही काय व्यवसाय करता, काय करता, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं? आज तुमच्याशी गप्पा मारण्याचा हाच व्यवसाय मला. अरे तुम्ही विटीवर परत आला, आता कुठं? आता कर्जतला जाणार. कशा करता? काय असं? अरे दोस्त, रिटायर होऊन 2 वर्ष झाली. मग कर्जत विटी पास काढलाय. कशा करता? सकाळी येतो, पुन्हा जातो, पुन्हा सकाळी 2 फेऱ्या करतो, संध्याकाळी 2 फेऱ्या करतो. कर्जत विटी ये जातो. कशा करता? आता रिटायर होऊन 2 वर्ष झाली ना, घरी बसायचं, छान आराम करायचा. नाही खांदा वाटलेला. दोस्त, तब्येत चांगली असताना आराम करायला बसलं ना, निराशा येते, निराशा. आयुष्यात कधी छंद जोपासायला मिळालाच नाही, वेळच नाही मिळाला. कर्जातून यायचो, रिझर्व्ह बँकेत होतो, खूप काम असायचं. एवढी वर्ष या नोकरीमध्ये गेली आणि या नोकरीमध्ये छंद जोपासायचा राहून गेला. एक रविवार असायचा, त्याच्यात घरातली कामं असायची आणि त्यामुळे सगळं काहीच नाही लागलं हाताला.
घरी कोण कोण आहे? स्वल्प जरा वाक्यामध्ये आला की आपण जसं थांबतो तसा आबा थोडा वेळ थांबले, सांगायचा का नाही विचार केला आणि सांगायला सुरुवात केली. घरी कोणी नसतं, कोणी नसतं का? बायकोला जाऊन 3 वर्ष झाली, रिटायरच्या आधी 1 वर्ष गेली. कशाने? खूप आजारी होती, ध्यास घेतला. एकुलता एक मुलगा होता, त्यांनी आंतरजातीय विवाह केला असता कदाचित मान्य केला असता, त्याने आंतरधर्मीय विवाह केला. त्यामुळे आमचं जमण्यासारखं नव्हतं. ज्या मुलाकरता तिनं नोकरी सोडली, ज्याच्याकरता सर्वस्व घरात राहायचं ठरवलं आणि त्याने असं केल्यानंतर तिचा जीव उडवला आणि त्याच्यात ती जी आजारी पडली ना ती पुन्हा उठलीच नाही. त्याच्यातच संपून गेली. मला रिटायर होऊन 2 वर्ष झाली. घरी कोणी नाही, घरात थांबून काय करायचं? आणि मगाशी म्हटलं तसं तब्येत चांगली असताना असा आराम केला तर तो निराश येते म्हणून नाही. पण ह्याच्यामध्ये फिरताना काय होतं माहिती का? एक आनंद मिळतो. मी या गाडीतनं फिरताना तुमच्यासारखे चढ उतार करणारे कुटुंबीय भेटतात, आपली सुखदुःख सांगतात आणि ऐकून घेतो. काय माहिती का? या गाडीतनं चढ उतार करणाऱ्या या सगळ्या माझ्या कुटुंबियांमध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सगळी माणसं आहेत. काही छोटी आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत, काही मोठी आहेत, काही माझ्या वयाची. ही सगळी माणसं जी भेटतात ना, या प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतं. तसं ऐकायला कोणी नाही ना. किती माणसं अशी आहेत की साहेबाला सांगावं तर साहेब ऐकून घेणार नाही, घरात सांगावं तर घरात टेन्शन येईल, मुलांना सांगण्याची सोय नाही, मित्रांना सांगावं तर मित्रांना असं वाटतं पैसे मागेल मी म्हणून मित्र ऐकून घेत नाही. या प्रत्येकाला प्रत्येकाजवळ काहीतरी दुःख आहे. मी एवढी माणसं पाहिली ना की प्रत्येकाचं दुःख काहीतरी, प्रत्येकाला ताण तणाव आहे, प्रत्येक जण कसा तरी जगतोय, त्याला कुठेतरी बोलायचं आहे. मी ऐकायचं काम करतो. मी विचारतो काय कसं काय चाललंय, असं विचारलं, आपुलकी दाखवली की तो त्याच्या मनातलं सांगायला सुरुवात करतो. गाडीत येता जाताना हे सगळं ऐकायचं काम करतो. ऐकण्यामध्ये असं कळतं की इतकी दुःखी माणसं आहेत आणि प्रत्येकाचं दुःख एकापेक्षा दुसऱ्याचं अधिक मोठं. एक तर ग्रस्त असे त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला, धाकटा मुलगा घरात आहे, मोठ्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याचं लग्न होऊन 6 महिन्याने झालं, बायको बाहेर निघून गेले आणि आम्हाला आधार कोणाचा नाही. अशी किती माणसं, प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे, त्याला सांगायचंय आणि कोणावर सांगणार? माझ्यावर सांगणार. मी हे सगळ्यांची दुःख ऐकतो आणि दुःख ऐकून ऐकून घेताना केव्हा तरी त्याच्यातला जो आतमध्ये ज्वालामुखी असतो ना त्याला कुठेतरी वाफ जाईल असं करतो. त्याने सांगितलं ना की दुःख त्याचं हलकं होतं. मी केव्हा तरी अलगद एक दिलासा देणारी फुंकर घालतो आणि त्याला तुझ्यापेक्षा आणखीन किती दुःखी माणसं आहेत ती दाखवतो. थोडं त्याला दिलासा मिळतो आणि अशी माणसं सगळी जुळत जातात, जोडली जातात. आबा पण तुम्ही एकट्या या गाडीतनं प्रवास करता, या सगळ्यांच्या बरोबर फिरता, सगळ्यांची दुःख ऐकता, हे सगळं चालू असताना तुम्ही इतके शांत आणि इतके शांतपणे सगळं सांगताय. इतक्या शांतपणे सांगू तर काय करू? ही सगळ्यांची दुःख ऐकल्यानंतर काय जाणीव झाली माहितीये? असं वाटलं इतकी दुःख ऐकली तुला सांगतो मी, असं वाटलं आपल्याला दुःख करण्याचा अधिकारच नाही. आपल्याला दुःख करण्याचा अधिकारच नाही. आपण आपलं दुःख किती कमवायणार? ह्या लोकांची दुःख ऐकली नाही तर कोण ऐकणार यांची दुःख? आणि एक चिकीवाला रहमान नावाचा पोऱ्या आहे ना, तो येतो त्याच्या घरामध्ये, त्याचा बाप आईला लाथेने तुडवतो आणि 4 बहिणी आहेत, घरीचे चिकू घेऊन जर पैसे नेले ना तर चूल पेटत. आणि आपण इतके सगळ्या बाजूने समर्थ असताना रडणार नाही. पण आबा तुम्ही इतके हसरे आणि असे कसे राहू शकता? असं राहायला शिकलं ना, मी गाडीत येता म्हटलं होतं ना, आलेला क्षण एन्जॉय करायला शिकलं नाही ना तर मग आयुष्यामध्ये फक्त रडावं लागेल, बाकी काही उरणारच नाही ना. म्हणून हे सगळं करायला लागतं. पण आबा ऐक ना, सगळ्यात गोष्ट म्हणजे हे केव्हा तरी शरीर थकेल म्हणून वृद्धाश्रमामध्ये बुकिंग करून ठेवलंय. आणि सगळ्यात महत्वाचं देहदानाचं पण बिल करून ठेवलंय. निदान मेल्यानंतर तरी उपयोगाला येईल म्हणून देहदानाचं बिल करून ठेवलंय. इतकं शांतपणे सगळं सांगू शकता. हे कशामुळे सांगितलं माहितीये? हे मला प्रेरणा देणारा एक माणूस होता. त्या प्रेरणा देणाऱ्या माणसाकडनं मी शिकलो. ग्वाल्हेरला होतो, कॉलेजमध्ये असताना मी ग्वाल्हेरला होतो. त्या ग्वाल्हेरला आमच्या आडीमध्ये एक टांगेवाला होता, त्याचं नाव बाजीराव टांगा चालवायचा. त्याचे सहकारी सगळे त्याला बाजा म्हणायचे. बाजा हा बाजा काय करत असेल? दुसऱ्याला जीवनदान देण्याचं आणि स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं काम हा टांगेवाला करायचा.
काय करत असेल तो माहिती तुला? त्याला एक विद्या होती, सापाचं विष उतरवायचा, तो टांगा चालवायचा आणि ग्वाल्हेरमध्ये सगळ्यांना प्रसिद्ध होता. तो कुठेही साप चालला कळला की पोरं सायकली चालू, त्याला फोन बिन काही नव्हते, रेडिओ नव्हते, टीव्ही नव्हते, काय नव्हते. तर तो जी पोरं ज्याला कळेल या भागात कोणातरी बाईला शेतात साप चालला की पोरं सायकलीचं पिठात जायचे, 4 दिवसाला जायचे. जिथे बाजा टांगेला भेटेल त्याला सांगायचे बाजा अमुक ठिकाणी बाईला साप चालला. तो काय करायचा, एक तर पॅसेंजरने उतरवायचा, ते उतरल्यानंतर टांगा सोडून द्यायचा, दुसऱ्याच्या टांग्यात बसून घरी जायचा, आंघोळ करायचा, धुतलेले कपडे घालायचा आणि तिथे तसाच निघायचं दुसऱ्या टांगीने कसं. जिथे बाईला पुढे साप चालू असेल तिथे जायचा, तिथे त्या बाईला बस्ती करायचा, तिथे मंत्र म्हणायचा आणि मंत्र सगळं घालून तिथे दूध मागवायचा. त्या दुधामध्ये तो ते विष सगळं उतरवायचा, ते दूध समोर ते सगळं दूध हिरवं पडायचं आणि त्या बाईचं आणि साप चालल्याचं सगळ्यांचं तो विष उतरवायचं काम करायचं. याचे त्यांनी कधी पैसे घेतले नाही. जिथे असेल तिथे टांगा सोडून जायचा आणि हे सगळं त्यांनी किती वर्ष मी पाहतो त्याला. मीच त्याला जवळजवळ 4-5 वर्ष पाहिलं होतं. जेवढे वर्ष मी कॉलेजला तिथे होतो तेवढे वर्ष मी त्याला पाहत होतो. मी त्या भाज्याच्या टांगेवाल्याच्या मागे होतो. मी म्हणतो भाज्या आता तू जवळ 58-59 वर्ष झाला, केव्हा तरी ही विद्या तुझ्यावर संपून जाईल ना, कोणाला तरी शिकव. कोणाला शिकवलेस का? तो म्हणला नाही शिकवलं. मी तुझं व्रत पाळलं, मी वसा घेईन, उठणार नाही, मागणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, मला शिकव. 1दा 2दा 10 वेळा मी रोज बाजाराच्या मागे लागतो, मला शिकव, मी करीन असं, मी पैसे नाही घेणार, तू सांगशील तसा मंत्र पाठ करीन आणि लोकांचे विष होते, तू जसं लोकांच्या उपयोगी पडतो ना तसं मी पडेन, मला शिकव. त्याने माझा हट्ट पाहून एक दिवस मला टांग्यातनं नदीवरती नेलं. आम्ही नदीच्या काठावर बसलो होतो. नदीच्या काठावर बसल्या त्याने मला सांगायला सुरुवात केली. मंत्रमिंत्र मला काही येतच नाही. मंत्रमिंत्र येतच नाही म्हणजे खोटं असेल म्हणजे, आणि मंत्रमिंत्र काही नसतोच. खरं काय माहिती का, 100 साप असतात ना त्यातले 90 सापांनी काही होतच नाही, विषच नसते त्यांना. माणसं साप चावलाय या कल्पनेने मारतात. एवढ्या माणसांनी असो 10 साप असतात त्यातले 20 असतं, तू मरतो, मी सांगतो उशीर जावा विषच नसतं ना. त्यामुळे मी असं मग ते तू घरी तर टांगा बिंगा सोडतो घरी, अरे असं काहीतरी नाटक करावं लागतं, लोकांचा विश्वास कसा बसेल त्याशिवाय. टांगा बिंगा सोडतो, घरी जातो, आंघोळ करतो, आंघोळ करणं मी दार लावून देतो. त्याला मी आमच्या खिडकीमध्ये एक झाड आहे, त्या झाडाची पानं असतात ती काढतो, इथे चुरून पानं हिरवी लावतो, ती हिरवं लावतो आणि मंत्र म्हणतो, असं काय काय अंगार दुपारी काय काय करतो आणि ते सगळं हिरवा पाला लावलं असतो, तो दूध मागवतो, त्या दुधामध्ये मी हात बुडवतो आणि हात बुडवले दूध हिरवं होतं ना, पाला लावलं असतं हिरवा, ते दूध हिरवं होतं. हिरवं झालं की पहिला विश्वास काय मिळतो, ज्याला साप झालं असतं त्याला दिसतं ना विष उतरलं, जसा साप चावल्याचं त्याला भान असतं तसं विष उतरल्याचं भान येतं आणि तो मनुष्य उठून त्याला मी उभा करतो, तो चालायला. विष होतच नाही त्या सापाने काही. माणसं धक्क्याने जास्त मारतात, त्या सगळ्यांना वाचवायचं मी काम केलं. खोटेपणामध्ये सुद्धा एक प्रामाणिक, मी खोटं करतो पण खोटं करताना मी 4 लोकांचा जीव वाचवतो, त्याच्याकरता खोटेपणा करतो. याला देव मला पाप नाही देते, मी हे करतो. मी त्या बाजा टांगेवाल्याकडनं शिकलो, मला बाकी काही छंद नाही, मला बाकी काही येत नाही. मी किमान दुसऱ्याचं दुःख ऐकलं आणि ते दुःख ऐकून थोडीशी त्याच्यावरती कुठे फुंकर मारली आणि त्याला दिलासा दिला तर तेवढाच तो उमेदीनं पुन्हा उभा राहतो. तेवढं काम मी करतो. हो मिस्टर, कुठे तंद्रीत हरवले, ठाकूरला गेलं, आता कल्याण येईल, आधीला हॉस्पिटलमध्ये यायचंय ना. कल्याण केव्हाला कळलं. कल्याणला मला आठवण दिली, पुढे कर्जतला जायचे होते. मी कल्याणला उतरलो आणि कल्याणला उतरल्यानंतर रोज मी त्याला भायखळ्याला खिडकीतनं वाकून हात हलवून निरोप देत असे. आज शिरगोपेकर ज्याने हा सगळा प्रवास होता, हा प्रवास माझा सुखाचा करून टाकला. या लोकांच्या कटकटीच्या प्रवासाला त्यांनी तीर्थयात्रेचं रूप दिलं होतं आणि या तीर्थयात्रेला तो यात्रेकरू मला भेटला होता, रोज भेटत होता. माझी सगळी दृष्टीच बदलून टाकली होती त्याने. मी कल्याणला उतरलो, त्याला हात करण्याकरता हात पुढे केला, हात पुढे करता तेवढ्यात माझा डावा हात केव्हा आला आणि जुळला मला कळलंच नाही. जेव्हा आपाप हात जुळतात ना तो नमस्कार असतो, तोच फक्त पुरतो. हात आपोआप जुळले पाहिजे. तुमची इच्छा नसताना हात जुळतात ना तो नमस्कार नक्की पोचतो. माझे 2 हात, दुसरा हात केव्हा येऊन मिळाला कळलंच नाही. नमस्कार मी केला. तीच गाडी डवलानं चालली होती. 60चा उमदा तरुण त्या गाडीत होता. आज गाडी उलट्या दिशेने जाता नाही, डौल तिचा तसाच काय नव्हता. या कटकटीच्या प्रवासाला
तीर्थयात्रेचं यात्रेचं रूप देणारा एक यात्रेकरू आपल्या गावी निघून चालला होता. तेव्हापासून मी प्लॅटफॉर्म वरती नजर टाकली की मला जत्रा दिसायला लागली. बाहेर पडणारी गर्दी होती, त्या गर्दीनं वारीचं रूप घेतलं होतं आणि गाडीच्या खडखडाटाने टाळ मृदंगाचा गजर ऐकवला होता. या यात्रेकरूतला मी एक आनंद यात्री होतो. आनंद यात्री.